जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलाश कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। या घटनेत सख्खे 2 भाऊ अनिल चौहान आणि अमन चौहान यांचा मृत्यू झाला, तर अर्जुन सूरजबली चौहान हा तरुण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणात पोलिसांनी आधी शेखर विराजदार, अजित शेख आणि अजय राव या तिघांना अटक केली। दरम्यान शनिवारी चौहान कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते। त्यांच्या मते या हत्याकांडामागे सागर पाटीलचा हात असून त्याला वाचवण्यासाठी पोलिसांकडून आर्थिक व्यवहाराची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला होता। या आरोपानंतर सागर पाटीलच्या कुटुंबियांनीही माध्यमांसमोर आपली बाजू मांडली। सागर पाटीलचा या गोळीबाराशी थेट संबंध नसून त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच काही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थातून या प्रकरणाला वेगळे वळण देत असल्याचंही त्यांनी म्हटलं। या सर्व घडामोडीनंतर हिल्लाइन पोलिसांनी सागर पाटील याला गुन्हा घडल्याच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेत चौकशी सुरू केली होती आणि आज अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।